हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। ह्या ॲपवरून दिले गेलेले कोणतेही आदेश कर्मचाऱ्यावर बंधनकारक नाहीत। सामान्य प्रशासन विभागाचा खुलासा। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका। आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया। 19 सप्टेंबर 2024 व्हॉट्सअप ॲपवरून अधिकाऱ्याकडून वेळोवेळी सतत दिले जाणारे आदेश आणि केल्या जाणाऱ्या सूचनांमुळे राज्यभरातील शिक्षकासह सर्व शासकीय अशासकीय कर्मचारी कमालीचे त्रासले गेलेले असतानाच आता व्हॉट्सअपवरून आदेश देण्याबाबत राज्य शासनाने कोणत्याही प्रकारचे परिपत्रक जारी केलेले नसल्याने असे आदेश वैध नसल्याने ते कोणत्याही कर्मचाऱ्यावर बंधनकारक नसल्याचा स्पष्ट खुलासा राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने केला आहे। माहितीच्या अधिकारातून ही बाब उघड झाल्याने शिक्षकासह कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। मीडियाद्वारा दिलेले कार्यालयीन आदेश कर्मचाऱ्यांना पाळणे बंधनकारक आहे काय आणि तसे शासनाचे धोरण आहे का आणि असल्याचं तसं स्पष्ट परिपत्रक जारी करण्यात आले आहे काय अशी विचारणा केली होती। तेव्हा ह्या माहिती अधिकाराला उत्तर देताना राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव तथा माहिती अधिकारी समृद्ध अनगोळकर यांनी आपल्या पत्र क्रमांक 2017-196-18 4 डिसेंबर 2017 आणि योगेश पाखले यांनी दिलेली माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पाखले यांनी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडून माहिती अधिकार दाखल करून अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याबाबत तसेच अशा प्रकारचे सोशल मीडियावरचे कार्यालयीन आदेश कर्मचाऱ्यांना पाळणे बंधनकारक असल्याबाबत या कार्यासनाचे कोणतेही धोरण किंवा आदेश नाहीत असा स्पष्ट खुलासा केला आहे। त्यामुळे राज्यभरातील लाखो शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना मोठाच दिलासा मिळणार आहे। गेल्या 3-4 वर्षापासून सोशल मीडिया अधिकच तेजीत आला आहे। त्यातच व्हॉट्सअप भाव भलताच बदलल्याने अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या हाताखालील कर्मचारी गुलाम असल्याचे समजत रात्री अपरात्री वेळोवेळी व्हॉट्सअपवरून आदेश देण्यास सूचना करण्यास सुरुवात केली आणि बघता व्हॉट्सअपवरून आदेशाचे जणू पाऊसच पडू लागला आणि त्यातून पुढे जात अनेक अधिकारी व्हॉट्सअपवरून आदेश पाळण्याबाबत कर्मचाऱ्यांवर सक्ती करू लागले आणि आदेश न पाळण्यास कारवाई करण्याबाबत धमक्याही सुरू झाल्या। काही ठिकाणी तर व्हॉट्सअपवरील आदेश न पाळणे ज्यावर कारवाई झाल्याच्या तक्रारी देखील पुढे आल्या आहेत। त्यामुळे व्हॉट्सअपवरून दिले जाणारे आदेश वैध की अवैध हा प्रश्न चर्चेचा बनला होता। दुसरीकडे ह्यावरून कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि संताप धुमसत होता। ह्या सत्याला राज्य शासनाच्या उत्तराने पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। एकीकडे व्हॉट्सअपवरील आदेशाबाबत राज्य शासनाचे उत्तर आलेले असतानाही व्हॉट्सअपवरून येणाऱ्या आदेशात मात्र घट झाली नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे।